शिरोळचे आमदार म्हणून डॉक्टर राजेंद्र जयंगावकर आमदार होणार यांची आम्हाला कारण त्यांनी जे 5 वर्षात 2000 कोटीचा निधी आणला आणि प्रत्येक गावात सर्व जाती पातीचा एकत्र करून त्यांनी जे समाजाचा विकास केला हेच त्यांच्या विजयाचं रहस्य असणार आहे। कारण हे शिरोळ तालुका यापूर्वी जातीपातीच्या राजकारणात विभागला गेला होता, परंतु पहिल्यांदाच जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती देऊन विकासाचं राजकारण करण्याचं धोरण आमदार डॉक्टर राजेंद्र यड्रावकर साहेबांनी अवलंबलं आणि त्याचा प्रचिती आणि त्याचं निश्चित उत्तर जनता यावेळी त्यांच्या मतपेटीतून देईल याची खात्री आम्हासारख्या सर्व कार्य या भागात असलेल्या क्षारपर जमिनीचा प्रश्न या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र यड्रावकर यांनी शासनाच्या फंडातून या ठिकाणी हा निधी आणण्याचा प्रयत्न केला। 34 गावाचा निधी या ठिकाणी गावाचा सर्वे पूर्ण झाला, त्यापैकी 8 गावाचा पायलट प्रोजेक्ट या ठिकाणी शासनानं टेंडर काढून त्या ठिकाणी निश्चित केला आहे। 20% शेतकऱ्यांना 80% सबसिडी, त्यामध्ये सुद्धा आमच्या कोथळी गावाचा 160 हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी सर्वेमध्ये आहे आणि जवळजवळ 8 कोटी रुपयाचा त्यासाठी बजेट या सर्वेमध्ये त्यांच्या या शासनाच्या नियमानुसार होतं आहे। म्हणजे हे काम आता निश्चित पूर्ण होईल, कारण शासनाने जो पायलट प्रोजेक्ट केला आहे, जे लोक म्हणतात की आमदार यड्रावकर साहेब विधानसभेत काय प्रश्न विचारले, काय कुठलाही प्रश्न विचारायची गरज नाही, प्रश्नाची निर्गती कसं करायचं, प्रश्न कसं सोडवायचं हे प्रश्न विचारून होत नाही, ते प्रत्यक्षात अंमलात आणावं लागते। शारपडसारखा प्रश्न हा एवढा जटिल प्रश्न होता, परंतु शासनाला पटवून द्यावं लागलं आणि त्या पटवून देण्याच्या भूमिकेत यड्रावकर साहेबांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। आणि योगानं तुम्हाला सांगतो की त्या संदर्भात झालेल्या अजितदादांच्या संदर्भात बरोबर असते किंवा आली बैठक असते, 2 बैठकीला जाण्याचा योगसुद्धा मला मिळाल्यामुळे प्रत्यक्षात काय यड्रावकर साहेबांनी तिथं काम केलं हे बघण्याचा मला या ठिकाणी अनुभव आलेला आहे। त्यामुळे निश्चित शेतकऱ्यांच्याच जीवनात एक चांगली क्रांती घडवण्याचं काम यड्रावकर साहेब करतील याची मला खात्री आहे।